दीप अमावस्येची सगुनाची कथा. तमिळ देशात पशुपती शेट्टी नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याला गौरी नावाची मुलगी आणि विनीत नावाचा मुलगा होता. गौरीने आपल्या मुलींची लग्ने भावाच्या मुलाशी करण्याचे वचन दिले होते. पुढे विनीत गरीब झाला. त्यामुळे गौरीने आपल्या पहिल्या 2 मुली श्रीमंत घरात दिल्या. पण तिची धाकटी मुलगी सगुना मात्र आपल्या मामाच्या मुलाशीच लग्न करण्यावर ठाम राहिली. सगुना गरीब घरात आली, पण तिने श्रद्धा आणि प्रामाणिकपणा सोडला नाही. एकदा राजाची मौल्यवान अंगठी एका घारीने उचलून सगुनाच्या घरावर टाकली. सगुनाला ती अंगठी सापडली आणि तिने ती प्रामाणिकपणे राजाला परत केली. राजा तिच्यावर प्रसन्न झाला. सगुनाने बक्षीस म्हणून मागितले, एका दिवशी माझ्या घराव्यतिरिक्त संपूर्ण राज्यात दिवे लागू नयेत. राजाने तिची इच्छा मान्य केली. त्या दिवशी सगुनाने आपल्या घरात असंख्य दिवे लावले आणि लक्ष्मीचे पूजन केले. तिच्या घरातील प्रकाशामुळे लक्ष्मी तिच्या घरी राहिली आणि अलक्ष्मी निघून गेली, अशी या कथेची श्रद्धा आहे. पुढे सगुनाच्या घरात धनधान्य आणि समृद्धी आली. या कथेतून आपणाला शिकवण मिळते, घरातला खरा प्रकाश केवळ दिव्यांचा नसतो, तो प्रामाणिकपणा, श्रद्धा आणि चांगल्या कर्मांचा असतो.